दर्शको नमस्कार, मी मुकेश. या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता पंढरपूर मधल्या शेजारी असलेल्या वाकरी या गावामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही लोक बघताय तिकडे इथली रहिवासी ती सगळे. आता सध्याला 25 जुलैला असणारी मोठी आषाढी वारी, त्यानिमित्त सध्याला प्रशासनावरून अतिक्रमण हटवण्याच्या चर्चा किंवा बातम्या आपण पंढरपूरमध्ये सातत्यानं बघतोय. परंतु ते अतिक्रमण हटवण्याच्या नादात इथल्या स्थानिक लोकांना नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. ते अतिक्रमण आहे का नाही किंवा त्याची कागदपत्री प्रोसेस काय आहे इथल्या लोकांना न दाखवता त्या ठिकाणी आरेरावीची भाषा करून किंवा तिथं काहीतरी दंडशाही करून त्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तसाच प्रकार आता पृथ्वीलाजच्या समोर म्हणजे जे दावत बिर्याणी आपले पंढरपूर आहे त्याच्या शेजारी असणाऱ्या इथल्या नागरिकांना या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी झाला आणि ते सगळे नागरिक या ठिकाणी जमलेत. नेमका काय विषय, कोणाची चूक आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊन प्रकार पाहिजे. आमच्या ही ग्रामपंचायतचा हद्दीतला हा भाग आहे आणि ह्या भागामध्ये जी ओपन जागा आहे त्या ओपन जागामध्ये आमच्या गणेश मंडळाचा स्थापना केलेली आहे. आम्ही रजिस्ट्रेशन आहे आणि त्या गणेश मंडळाचं शेड आहे. ह्यांनी वारंवार नोटीस देतात की अतिक्रमण शेड, पत्रा शेड काढा. माझं गणपती मंडळ ही 20 वर्षापूर्वीपासून आहे आणि ही जी एरिया आहे ह्या एरियामध्ये 100 प्लॉट आहेत आणि ह्या 100 प्लॉट धारकांसाठी हा ओपन प्लेस ठेवलेला आहे. जरी ग्रामपंचायतच्या मालकीचा असला तर त्याचा पर्पज म्हणजे उद्देश जे आहे ती ह्या सार्वजनिक कामासाठी ह्या एरियातल्या 100 प्लॉट धारकांना त्या प्लॉटचा वापर ओपन प्लेसचा व्हावा म्हणून. तर आता चालला ग्रामसेवकांचं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी आम्ही वारीच्या अनुषंगाने वारीसाठी आम्ही इथं टॉयलेट आणि स्नानगृह हे करणार आहे, ठेवणार आहे. तर 100 प्लॉट धारक जिथं लोकवस्ती दाट आहे ह्या ठिकाणी आम्हाला ड्रेनेज लाईन नाही. ती सुविधा नसताना जर समजा ह्या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम ठेवले तर त्याची दुर्गंधी आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे आणि जर समजा त्याच्यामुळे काही व्हायरल झालं किंवा कुणाला आजार झाला त्याच्यातनं एखादा कोण दगावला तर त्याची जबाबदार कोण घेणार? बरोबर. टॉयलेट बाथरूमला तुमचा विरोध आहे, पण लोक राहण्याला काय विरोध आहे? वारकरी राहण्याला वारकरी राहायचे म्हणजे ती टॉयलेट बाथरूम होणारच ना. वारकरी राहण्यासाठी ग्रामपंचायतने रिझर्व जागा ठेवलेली आहे जी की पालखी तळ म्हणतो आपण. ती ग्रामपंचायतची जागा आहे आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत आणि ह्या ठिकाणी जे वारकरी राहतात ते ह्या एरियामध्ये कमीत कमी एक 70 ते 80 मठांची जागा आहे, मठ आहेत आणि त्या मठामध्ये सगळी सुविधा आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रति मठामध्ये प्रति शौचालयाला काहीतरी एक 10 का 20 हजार रुपये असं मंदिर समितीने दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे जे मठ आहेत त्या मठामध्ये शौचालय आहेत. बरोबर. आणि तरी आपण फ्लो जास्त आहे म्हणून तुम्ही जे मोबाईल शौचालय लावचाल किंवा काय त्याची भरपूर जागा आहे. आणि सध्या चाललं जिथं आपण थांबलोय त्या ठिकाणी एवढी दाट लोकवस्ती असताना ह्या ठिकाणी जर समजा शौचालय सारख्या गोष्टी जर मांडल्या तर त्याची दुर्गंधी होणारी, त्याचा कोण त्याला ही करणार? ग्रामसेवक काय म्हणले इथं आल्यावरती? काय तो प्रकार झाला इथं? ती माझी जागा आहे म्हणले, आमचा हक्क आहे, आम्ही काय बी करेन. तुमचा काय संबंध आहे? मग त्यांनी त्याचे काय कागदपत्र तुम्हाला दाखवले? माझ्याकडे स्टे आहे, त्यांनी ही काम करू नये म्हणून. मला ज्या वेळेस कळलं त्यावेळेस मी कोर्टाचा दावा घेतला. कायदा सुव्यवस्था जी आहे आपली त्याच्यानुसार मी त्यांना जी काय आहे ती स्टे आणला होता आणि ती स्टे ऑर्डर आणि हे दाखवण्यासाठी त्यांना हे केलं की तुम्ही सही करा आणि घ्या ही. तर ते म्हणले माझं आहे, माझी जागा आहे, मी ह्या कागदाला जुमानत नाही. कागदाला जुमानत नाही. दंडशाही चालू इथं लोकांची जागा बळकावणे किंवा तिथं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न वाटतोय? 100% हो. काय म्हणले अधिकारी काय म्हणले, कोर्टाने आदेश दिले त्याला की त्यांनी बघितला पण नाही, काय नाही. आणि म्हणले साहेबांनी मला कॉल केल्यावर मी बोलतो म्हणले. आणि नोटीस दिली, नोटीसवर गट नंबर नाही, काय नाही. आणि ती कवा काढतो ती तारीख सुद्धा नाही त्याच्यावर. आणि अतिक्रमण काढा म्हणून आमच्या मागे लागली. अतिक्रमण काढा. अतिक्रमण तुमचं नाही, ते सगळं रजिस्टर आहे तुमचं म्हणतात. काय प्रकार चालू आहे? सगळा आले ते सगळं JCB घेऊनच आले का सगळी? तुम्हाला नोटीस दिले होते पण नोटीस दिले तसं काय लगेच काढा म्हणून लगेच नाही, गपची आले तसे सुरूच केले लगेच. असं केलं. ह्याच्याविषयी तक्रार तुम्ही कोणापाशी टाकले का ना आतापर्यंत? दिली तक्रार वकील साहेबांना. दिले? हो. ठीक आहे. कोण बोलणार अजून? पुढे तिकडे पुढे. काय नाव तुमचं? राजरत्न लोखंडे. तुम्ही इथलंच? माझं मेडिकल स्टोर आहे पुढं समोर आहे. माझं रजिस्टर आहे. एफडीए कडे आमचं रजिस्ट्रेशन आहे, सगळ्या गोष्टी असतात, डॉक्युमेंट आमचं क्लिअर असतं. मी ड्रगिस्ट आहे.
हा. आता काय विषय आहे, इथून पुढं ग्रामपंचायत चालू होती, इथून पुढं नगरपालिका चालू होती. बरोबर. हा. यांचं म्हणणं काय आहे, इथं आम्हाला सुलभ शौचालय आणि वारकऱ्यांसाठी सुख सुविधा द्यायच्यात, हा, हा. वैद्यकीय सेवा द्यायच्यात, हा. त्याला आमचं दुमत नाही. पण हा. त्यांना हीच जागा काय पाहिजे, इथं पुढं जवळपास 5 एकरचा ओपन स्पेस आहे. नवशक्ती हा. हा. 12 एकर हा. मोठा ओपन स्पेस आहे. हा, मग हा. त्यांचा आम्ही हे त्यांना बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की हा. तो नगरपालिकेच्या हद्दीत आहे, हा, हे हा. ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे. हम्म. मला एक प्रश्न यांना विचारायचा होता हा. की वारकरी जर इथं आंघोळ करून तिथं जाऊन ही ग्रामपंचायतची आंघोळ आहे म्हणून तिथं नगरपालिकेत जाऊन आंघोळ करणार आहेत हा, हा. का विश्रांती इथं करून तिथं जाऊन परत विश्रांती करणार आहेत? हम्म. जागा तिथं असताना ऑप्शनल, पण त्यांनी इथं हीच जागा का घेतली? ह्याच्या मागे कोणतंच तर षडयंत्र आहे. हम्म. आणि ही जी गोरगरीब वर्ष वारीची वाट बघतात सगळी जनता, हा. ज्यांचे छोटे मोठे दुकान असतात, काय असतंय, वर्ष वारीची वाट बघतात. बरोबर. हा. त्यांचं त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो आणि ते हटवून त्यांना आज इथं काहीतरी वारकऱ्यांच्या सुखसुविधा द्यायच्या. हा, हा. मग गावात पण आहेत तशा ओपन स्पेस आहेत, इतर जागा आहेत, हम्म. पालखी तळ आहे, पण ती त्यांना दिसत नाही. त्यांना हीच जागा का पाहिजे, ह्याच्या मागे कोण आहे ते शोधून काढलं पाहिजे. प्रशासनाने ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे. आज आमच्याकडे कोर्टाचं स्टे ऑर्डर असताना त्यांनी ते हातात सुद्धा घेत नाही. मी बघत नाही म्हणले, मला साहेबाचा फोन येऊ द्या. आता कुठल्या साहेबाचा फोन यायचा आहे? हा, हा. त्यांनी दुपारी आले आणि मनानेच कुठले पण सरकारी मोजणी आहे म्हणून सांगितलं. हा, हा. कुठली मोजणी होती काय माहित नाही. हम्म. सॅटेलाइट गेलं म्हणले, हा. रिटर्न गेले. परवा आले ते सॅटेलाइट नाही म्हणले, काल आले सॅटेलाइट काय गेलं म्हणले, आज आले डायरेक्ट हद्दीच रावल्या. हा. लोकांच्या अक्षरशः इथनं प्लॉटच गायब झालेत. आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत 3-3 मजली, ते म्हणतात आमचं अतिक्रमण मध्ये आहे. आणि बोलण्याची भाषा, हा. जर एक अधिकारी आहे तर तो आमचा ग्रामसेवक आहे, तो सेवक आहे. बरोबर. सेवक असताना तो म्हणतो माझी जागा, हम्म. त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे. हा, हा. मग ही त्यांची जागा आहे का आमचे प्लॉट धारकांची जागा आहे हे लक्षात येत नाही. बरोबर. आणि त्यांना बोलायला गेलं की हे म्हणतात आम्हाला वरनं आदेश आहे, तर आदेश पण दाखवायला तयार नाहीत. नुसतं नोटिसा देतात, वरच्यांची नावं सांगतात आणि कुणाच तर खाली आम्हाला दडपवण्याचा प्रयत्न करायला लागले. दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटची प्रतिक्रिया आहे. या घ्या तुम्ही. काय इथे एकूण प्रकार चालू आहे? अधिकारी दमदाटी करायला ते जागा तुमची सांगितली जाते, काय एकूण इथं प्रकार आहे? माझ्या वैयक्तिक जागेवर ह्यांनी ओपन स्पेस आहे म्हणून आज मार्किंग करून गेल्यात. हा. मला विदाऊट नोटीस त्यांनी मार्किंग केलेलं आहे. हा. आणि ही जर चुकीची अशा पद्धतीने जर करणार असेल तर ती दमदाटीच झाली. हम्म. आता ह्याच्या मागे कोण आहे ती बघून शासनाने त्यावर निर्णय घेतला पाहिजे. काय वाटतंय कोण असेल याच्या पाठीमागं करण्याचा काय अंदाज? त्याचं काय सांगताय हा. कोण असं? ह्या व्हिडिओ मधली सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया आहे. साहेब नेमका काय इथला प्रकार आहे आणि कायदा काय सांगतो इथं? 2017 साली इथल्या लोकांनी कोर्टात दावा दाखल केलेला आहे हा. की बाबा प्लॉट जे आहेत त्यांना समोरचा ओपन स्पेस वापरायची मुभा आहे हा. आणि त्या ओपन स्पेसचाही वापर करतात प्लॉट धारक. हम्म. आणि मग आज ग्रामपंचायत जागेहून आणि त्या ऑर्डर मध्ये कोर्टाने असं स्पष्ट म्हणलंय, कोर्टाने स्थगिती दिली तिथं काय करू नका ग्रामपंचायतीने. आणि त्या ऑर्डर मध्ये असं स्पष्ट म्हणलंय की ही फक्त उतारा आहे तो ग्रामपंचायतच्या नावावर आहे, नॉमिनल नावावर आहे, तिथं काय ग्रामपंचायतीला अधिकार नाही. त्या जागेचा वापर करायचा, त्याचा काय वापर करायचा काय नाही ही त्या प्लॉट धारकांना अधिकार आहे असं स्पष्ट नमूद केलंय ऑर्डर मध्ये. आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायतीनं तिथं काही करू नका असा आदेश दिलेला आहे. हे ग्रामसेवक कोणत्या कागदावरती बोलत होते किंवा कोणत्या एवढं ठामपणे सांगत आता होते? त्यांनाच माहित, येऊन मोजणीचा कुठलाही भूमी अभिलेखला अर्ज दिला नाही आणि मोजणी आली म्हणून इथल्या सहधारकांना किंवा लगत धारकांना कुणालाही नोटीस नाही. आणि असं असताना बेकायदेशीरपणे येऊन मोजणी करून अतिक्रमण काढायला चालू केलंय. आता इथल्या लोकांची ह्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आणि तुम्ही कायदेशीर याबद्दल काय करणार आहे? कोर्टाचा आदेश आहे, आम्ही तसा अर्ज बीडीओला, पोलीस स्टेशनला, कलेक्टरला दिलेला आहे. त्या आदेशाच्या प्रती पण दिलेल्या आहेत आणि त्यावर थांबावं नसेल, नाही थांबलं तर कोर्टाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. ह्या करता प्रतिक्रिया इथल्या लोकांच्या त्या महत्वाचं म्हणजे इथल्या लोकांचा हा कितीतरी वर्षापासून ह्या लोक या भागामध्ये राहते ते खरं तर याच भागामध्ये जर शौचालय बाथरूम जर झाली तर त्याची दुर्गंधी असेल किंवा त्याच्यापासून होणारा त्रास इथल्या लोकांना नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. स्वतःच्या जागा रजिस्टर जागा असणाऱ्या ह्या जागा खरं तर सरकारचा हस्तक्षेप दाखवून किंवा आमच्या जागा सांगून एखादा ग्रामसेवक जर अशा पद्धतीचा या लोकांवरती आरोप प्रत्यारोप करत असाल तर इथली लोक त्या ठिकाणी शांत बसणार नाही. ती पंढरपूर मधली ही वारी सुखानं, शांततेनं आणि समृद्धीनं पार पडावी या उद्देशानं संपूर्ण पंढरपूरचं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतंय. परंतु या अधिकाऱ्याच्या कारभारामुळे किंवा या भोंगळ कारभारामुळे जर इथल्या नागरिकांना त्रास झाला तर इथले नागरिक ह्या ठिकाणी वारीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं रौद्ररूप आपल्याला त्या ठिकाणी या वारीमध्येच बघायला मिळेल. कॅमेरामॅन संख्येसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.